स्वराच्या रोजच्या मला त्याच धमक्या, तू स्वराजवर जास्त प्रेम करतो, माझ्यावर करत नाही, तू त्यालाच सर्व देतो, मला देत नाही, मी तर आता जात आहे. अशा धमक्यांनी मी एवढी कंटाळली होती ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. जशी काही माझी स्वरा ना शिक्षणासाठी नाही, युद्धावर चालली, जंग लढायला. काही पण मुलं ना छोटंसं यायचं ना एवढा मोठा बाऊ करते आणि म्हणजे तिला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मला ही सवय अजिबात आवडत नाही. माझं कसं आहे, मागितलं तेव्हा मी वस्तू देत नाही आणि तुम्हीसुद्धा मागितल्यानंतर मुलांना अजिबात कोणतीच वस्तू द्यायची नाही. त्याने काय होते की त्यांच्यात एक जिद्द निर्माण होते की मी रडली, थोडंसं मी ड्रामा केला किंवा काही केलं तर माझ्या घरचे माझं लवकर ऐकतील, बरोबर. तर 2 दिवसापासून स्वराचा गेम झोनमध्ये जायचा नांदा होता, जे की आमच्या अकोटमध्ये आहे, पण मला माहिती नव्हतं. परंतु स्वराचे फ्रेंड सर्कल तिथं गेलेले होते, त्याच्यामुळे स्वराला ते माहिती पडलं होतं. आणि मग नंतर मला असा विचार आला की अरे बाबा, माझी मुलगी तर आता नवोदयाला नंबर लागलेला आहे आणि तेवढं ती डिझर्व करते, कारण अभ्यासात हुशार असल्यामुळे, नवोदयाला नंबर लागल्यामुळे तेवढं तर तिचा हक्क बनत आहे. आणि इथं मी तिला नेणार होती, परंतु ती शांत झाल्यानंतर आणि तिला हे कळलं होतं की आपण आता नांदा लावणं सोडलं की मम्मा आपल्याला बरोबर घेऊन जाणार आहे. तर फायनली आज संडे होता आणि कसं आहे, आपल्या कामाच्या गराड्यातनं आपण मुलांचं बालपण हरवून जात आहे आणि आपण मुलांना वेळच देत नाही जसा की त्यांना पाहिजे. तर आम्ही फायनली गेम झोनमध्ये पोहोचलेलो आहो आणि इथं 30 मिनिटाचे 150 रुपये होते, माहिती आहे का. म्हणजे 30 मिनिटं खेळण्याचे 150 रुपये. आणि विशेष म्हणजे स्वराजची सुद्धा तिकीट पूर्ण लागलेली होती. तर दोघांची 300 रुपयाची मी तिकीट काढले आणि मी ना फ्रीमध्ये खेळले आणि आम्हाला ना भरपूर असा आनंद झाला. गेम झोन तर इथं पहिले मी याच्या अंदर जाणार आहे. चल स्वराज आतमध्ये चल. आणि एवढं आपण कमावतो तर तेवढ्यातलं थोडासा हिस्सा तर मुलांना देणं बनतं आहे. परंतु 150 रुपये तिकीट खूप महाग वाटलं मला, पण म्हटलं जाऊ द्या, आपल्या मुलांच्या आनंदासमोर 300 रुपये काही जास्त नाही. तर आम्हाला 300 नाही, भरपूर पैसे लागले. इथं सगळ्यात पहिले इथं हे म्हणजे 30 मिनटं म्हणजे 30 मिनटं हे इथं खेळले. त्याच्यानंतर कॉईन टाकून तिथं हॉर्स रिडिंग होती, बाईक रिडिंग होती, अजून काय होतं ते खेळायचं होतं, चेस होतं, असं भरपूर तिथं खेळण्याचे हे होते. आणि काही कॉईनमध्ये खेळायचं होतं, तर काही अशा प्रकारचं खेळणं होतं. आणि सगळ्यात कॉस्टली जर म्हटलं तर हेच होतं, म्हणजे याला 300 रुपये तिकीट लागली दोघांना. तर त्याच्यानंतर मग आणि असं बघता बघा किती छान हे गेम झोन आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सॉफ्ट टॉईज होते इथं सर्व जे आहे ना, असे मस्तपैकी बॉल्स होते. आणि हे बघा, स्वराने तर भरपूर असा एन्जॉय केलेला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतकी छान मला स्माईल दिसली आणि ते बघून मलासुद्धा खूप आनंद झाला की चला, मुलांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यामुळे ना कमावणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून जर नवऱ्याने इच्छा नाही पूर्ण केल्या तर निदान आपल्याला जर मुलांनी म्हटलं ना तर आपण तरी मुलांची इच्छा पूर्ण करू शकू. आता तुम्हाला माहिती आहे, लस्सी व्यवसायामध्ये डेलीची काही एवढी कमी नसते, जेवढे की आम्ही काल पैसे उडवून म्हणजे मुलांवरच खर्च केले, तरी आम्हाला 1200 रुपये लागले. 1200 कशामुळे, कारण की 700 रुपयेमध्ये तर गेमच खेळले मुलं, त्याच्यानंतर 300चा पिझ्झा वगैरे लागला, त्याच्यामुळे 1200 रुपये काल आम्ही गमावून आलो. परंतु त्याचा काही अफसोस मला वाटला नाही. नंतर घरी आल्यानंतर मी गणेशजीला सांगितलं की बाबा, तुमच्या मुलांनी एवढा असा खर्च केलेला आहे. तर गणेशजी बोलले ठीक आहे, मी तुला तुझे पैसे पूर्ण परत देणार. आता मला पैसे तर परत नको होते, परंतु कसं आहे, त्यांच्या कानावर घालणेसुद्धा आवश्यक आहे. कारण त्यांनी जर म्हटलं लस्सी व्यवसायावर मी मुलांची इच्छा पूर्ण करतो तर नाही होणार एवढी, कारण की देऊन घेऊन कसं त्याच्यात एक तर आता धंदा पण खूप मंदा चालतो आहे त्यांचा, तर त्याच्यामुळे थोडे ते टेन्शनमध्ये पण आहेत. पण ते इट्स ओके, कारण व्यवसाय म्हटला तर मागं पुढे कमी जास्त चालतच असते. त्याच्यात आता सध्या पाणी येत आहे, कधी पाणी येते, कधी ऊन तापते, कधी पाणी येते, कधी ऊन तापते. आणि आमच्याकडे ना डायरियाचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीची आणि मुलांची काळजी घ्या. फायनली मुलांचे 30 मिनटं संपलेले आहेत आणि 30 मिनटं संपल्यानंतर बेल वाजवतात ते लोक आणि सांगतात की चला निघा. आणि त्यांनी बोलले मला, तुम्हाला ही सर्विस कशी वाटली. तर मी त्यांना सांगितलं मला तुमची सर्विस खूप आवडली आणि त्याच्यात मला हे आवडलं की बाबा तुम्ही मोठ्यांनासुद्धा खेळू देता. मग त्या ताई बोलल्या, नाही ताई, आम्ही मोठ्यांना वगैरे खेळू काही देत नाही, पण तुम्ही एक ब्लॉगर आहे आणि सोशल मीडियावर आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओज वगैरे काढत होते, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अलाव केलं किंवा आम्ही तुम्हाला मुलांसोबत तिथं खेळू दिलं. नाहीतर अदरवाईज बाकीच्या पॅरेंट्सला किंवा कोणाला आम्ही मोठ्या व्यक्तींना तिथं खेळू देत नाही. चला, सोशल मीडियावर असल्याचा आपल्याला एक खूप छान असा फायदा होतो.
त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर स्वरा अजून जिद्द करू लागली. स्वराच्या जिद्द एवढ्या असतात ना, खूप असतात. तर तिला आता इथं काय हे खेळायचं होतं, काय म्हणतात याला तर मग याच्यासाठी आम्ही 2 कॉईन काढले. 60 रुपयाचे 2 कॉईन येतात. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही खेळलो आणि स्वराला हॉर्स रायडिंग करायला लावली. तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला आता सांगणार आहे. आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. तर माझा एन्जॉय तर खूप झालेला आहे. स्वरात सगळं माझ्याहून पण जास्त झालेलं आहे. आणि आम्ही मम्मी आणि हे खेळलो. स्वराज हॉर्सवर बसलेला आहे. तो हॉर्सचा व्हिडिओ घेतला नाही हा. पण मला काय वाटतं की तर आता खेळणं वगैरे तर झालेलं होतं आणि त्याच्यातल्या ज्या दोघांच्या पण चप्पल तुटल्या होत्या, तर त्यांना 300 रुपयाच्या दोघांना चप्पल्स घेऊन दिल्या. म्हणजे स्वराजला बूट आणि एक स्लीपर चप्पल आणि स्वराला मस्तपैकी एक चप्पल घेऊन दिली. आणि आता आम्ही निघालेलो आहोत पिझ्झा पार्टी करायला. तर मला काही पिझ्झा वगैरे आवडत नाही, तर त्याच्यामुळे मम्मीचा जर बर्गर बघा मम्मीचा बर्गर आलेला आहे आणि माझा पिझ्झा राहिलेला आहे. कसं काय मम्मा मस्त एन्जॉय करते तिचा बर्गर. पण माझा पिझ्झा आमच्या दोघीचा पिझ्झा आहे की नाही स्वरा? हा ना. मला टोमॅटो केचप बघू. तर मी इथं बर्गर वगैरे खात होती. माझ्यासाठी बर्गर बोलावलेलं होतं मी आणि खूप छान टेस्टी आणि यमी होतं. आणि त्याच्यानंतर इथं मी स्वराज आणि स्वरासाठी बोलावलेलं आहे पिझ्झा. त्यांनी पिझ्झा घेतलं, कोल्ड्रिंक घेतलं. आता काय आज त्यांचा संडे आणि फन डे होता, त्याच्यामुळे मग मी पण काही म्हटलं जाऊ दे, इट्स ओके. तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते. आमच्या अकोट इथे पोलीस स्टेशनच्या एकदम लागून, म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाजूला जिथं श्रीनिवास टॉकीज आहे त्याच्या बाजूला एक मॉल आहे आणि मॉलवरच हे गेम झोन आहे. इथं गेम झोन तर आहेच, त्यासोबतच जेवणाची म्हणजे नाश्त्याची किंवा जेवणाची पण खूप छान असते अशी व्यवस्था आहे. आणि सर्विससुद्धा खूप छान देतात वेटर वगैरे. आणि खूप छान असे मला इथली सर्विस आवडलेली आहे. तुम्हीसुद्धा जर अकोटमधले असाल तर तुमच्या मुलांना एक वेळा इथं घेऊन जा, जेणेकरून त्यांनासुद्धा भरपूर असा एन्जॉय करता येणार आहे. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही निघाले म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहो घरी. आणि रात्रीचे 10 वाजले होते. तर मी इथं फोन म्हणजे पैसे बिल वगैरे दिलेलं आहे आणि बिल देऊन आम्ही निघालो. तो एक ताई भेटल्या आणि त्या ताई बोलल्या प्लीज एक सेल्फी द्या. आणि खूप छान वाटते की कुठंतरी आपण जातो तर कोणीतरी आपल्याला सेल्फी वगैरे मागते. तर ह्या ताई कोणतं तरीच गाव सांगितलं होतं, मला आता लक्षात नाही आहे. तर ताईसोबत बोलली, सेल्फी वगैरे काढलेली आहे आणि आता आम्ही फायनली निघत आहोत घरच्यासाठी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. ओके. तर स्वराज वाटलं, स्वराज बाहेर जाऊन मस्त वाटलं. ओ माय गॉड. तर आम्ही आलेलो आहो आत्ता घरी. बघा खूप छान माहोल केला मुलांनी तिथं. खूप म्हणजे खेळणे वगैरे होते आणि खूप छान वाटलं मुलांना तिथं. आता मी ड्रेस वगैरे करते चेंज. मस्त बघा ब्लॅक जीन्स आणि टी शर्ट घालून गेली होती मी. काय शाळेत अशी पावडर लावून कोणी शाळेत जात असते? अजून लावतं लाव. बघा अशी पावडर लावत जा तुम्ही पण. हा लावून दाखव रे लावून. शो मी युअर फेस. वाव. वर बघ वर. एकदम मस्त. गुड बॉय. बस आता नको खेळू.